नमस्कार, मी हर्षल आंबेकर. यावल न्यूज लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. येत्या मागच्या रविवारी यावल शहरामध्ये एसटी बस स्थानकात 5 नवीन बस आमदार अमोल जावडे यांच्या प्रयत्नातून मिळाल्या होत्या. त्याचा कार्यक्रम हा यावल आगारातर्फे आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी यावल शहराचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमती सौ छायाताई पाटील यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु या ठिकाणी राजकीय घडामोडी नाट्यमय स्वरूपात भरपूर घडल्या व सोशल मीडियावरती याबाबत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. आपण नुकतेच यावल नगरपालिकेचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या आणि या सर्व घडामोडी घडत असल्यावर शिंदे गटातर्फे अद्यापही कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता आपल्यासोबत आहेत रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख तसेच जिल्हा उपसंघटक नितीन सोनार, ते शिंदे गटाचे आहेत. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रथमतः आपले यावल न्यूज लाईव्ह मध्ये स्वागत सर. आपण या सर्व घडामोडी बघत आहात आणि त्या ठिकाणी आपण सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. नेमकी आपली भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका इतकी स्पष्ट आहे की त्या ठिकाणी कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदर 2 मिनिटं अगोदर यावल नगरीच्या नगराध्यक्षा छायाताई पाटील या उपस्थित झाल्या. नगरसेवक त्यांचे मिस्टर अतुल भाऊ पाटील हे उपस्थित झाले. त्यामुळे ते उपस्थित झाल्यामुळे मी सांगितलं विलास भाऊंना की विलास भाऊ अध्यक्ष मॅडम आलेले आहे, त्यांना आपण खुर्चीची अरेंजमेंट लावून द्या. लगेच त्यांनी ज्या स्थितीत खुर्च्या होत्या त्या स्थितीमध्ये खुर्ची त्यांनी अरेंजमेंट करून दिली. एक अध्यक्षाबाईंना खुर्ची दिली, एक अतुल भाऊला खुर्ची दिली. त्यामुळे हा मानापानाचा जो विषय आहे हा मानापानाचा विषय इथे येतच नाही. मुळात कार्यक्रम हा शासकीय होता, बस स्टँडच्या प्रिमायसेसमध्ये होता. हे प्रिमायसेस जे आहे हे आम जनतेचे प्रिमायसेस होतं. त्यामुळे मान हा सन्मान जो असतो इथे काही प्रश्न उद्भवतच नाही. मुळात हा मान आहे ना, मान हा जनतेने आपल्याला दिलेला आहे. मागील 9 महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जनतेचं कल हे अतुल भाऊच्या बाजूने होतं. ते जर त्यांना जनतेनं मानच दिलेला आहे तर या छोट्या कार्यक्रमामध्ये त्यांना मान मागण्याचा प्रश्न येत नाही. त्यांना प्रोटोकॉलनुसार मान सन्मान देण्यात आला नाही असा त्यांचा गंभीर आरोप आहे आणि या विषयात महाविकास आघाडीतर्फे आगार प्रमुखांची भेट घेऊन त्यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलेले आहेत. परंतु अद्यापही शिंदे गटातर्फे अधिकृत भूमिका आपली आलेली नाही. नक्कीच आमची अधिकृत जी भूमिका आहे ती जेव्हा हा 23 तारखेला कार्यक्रम झाला त्या 23 तारखेला मी संध्याकाळीच पुण्याला निघून गेलो होतो. पुण्याला निघून गेले असल्याकारणाने 2 दिवस मी नव्हतो. मी आज सकाळीच आलेलो आहे. त्यामुळे मी आज सकाळी आल्या हे सगळे प्रिंट मीडियावरच्या बातम्या वाचल्या होत्या, त्यानंतर वर्तमान पेपरमध्ये बातम्या आलेल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने आज याच्यावरती आपल्याला प्रसिद्धी करणे आणि खुलासा करणं हे बंधनकारक होतं. त्यामुळे मी आज खुलासा असा करतो, त्यामध्ये त्यांनी जो आमच्यावरती आरोप लावलेला आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवरती, हा आरोप जो लावलेला आहे हा अत्यंत खोटा व दिशाभूल करणारा आरोप आहे. जर या ठिकाणी आम्ही खुर्च्याची हापेपल आहे हा त्यांचा असा स्पष्ट आरोप होता. त्या मुळामध्ये हा खुर्ची हा भाग आमच्यासाठी आजही नाही आहे आणि उद्याही नाही आहे. कारण आमचे जे नेते आहे राज्याचे डेप्टी CM हे कॉमन मॅन काम करता, हे जनतेत मिसळून काम करता आणि आमचा जेव्हा नेता जनतेत मिसळून काम करतो त्यामुळे आमचा सारखा कार्यकर्ता जो असतो हा कार्यकर्ता कधी खुर्च्या हावने काम करत नसतो. बॅनरवरती आमदार चंद्रकांत अण्णा यांचा सुद्धा फोटो घेण्यात आला नाही असे सुद्धा महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे. वास्तविक ही भूमिका तुम्ही मांडायला पाहिजे, परंतु ही भूमिका महाविकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते मांडतायत. याबाबत आपण काय सांगाल? नक्कीच मला सांगा, तुम्ही चोपड्या विधानसभेचे जे आमदार आहे यांचं नाव जे आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांचं नाव आहे कार्यसम्राट आमदार, ज्याचा कार्याचा गौरव आमचे डेप्युटी CM हे सुद्धा करता आणि चोपड्या विधानसभेमध्ये करोडो रुपयाचे कामं हे चालू आहे. त्यामुळे त्यांच्या स्वतःचा फोटो कार्यकर्त्यांनी का लावला नाही किंवा या पदाधिकाऱ्यांनी का लावला नाही इतके ते हलके कानाचे नाही. आजही आमच्या महायुतीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे. युतीचं राज्य शासनाच्या याच्यामध्ये युतीचं काम चांगलं चाललं आहे, जिल्ह्यामध्ये युतीचं काम चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे आमच्या अतुल भाऊंचं असं काम चाललेलं आहे, आपलं ठेवावं झाकून आणि लोकांचा पाहावं वाकून, अशा पद्धतीनं
तुमच्या घडामोडी जे काय चाललेले आहे आपण अगोदर त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं. त्याच्यानंतर आमचे याचे फोटो लावले नाही आणि त्याचे फोटो लावले नाही हे पाहण्याचं काम जे आहे हे वरिष्ठ पातळीवरती हे चाललेलं असतं. एकंदरीत आपली पुढची भूमिका याबाबत काय असणार आहे? आमची भूमिका स्पष्ट आहे याच्यामध्ये की या ठिकाणी अतुल भाऊंनी त्यांच्यापुरती बोलावं. त्यांच्यापुरती का बोलावं की याच्यामध्ये एक तर प्रोटोकॉल त्यांचा विषय आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं मला खुर्ची दिली नाही, ते मान दिला नाही, हा त्यांच्यापुरती बरोबर. परंतु शिवसेनेची भूमिका की हा फोटो लावला नाही आणि तो फोटो लावला नाही हे उणीविणीवी न काढता त्यांनी फक्त स्वतःची भूमिका ठेवावी. आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आमचे नेते जनतेचं काम करता, त्यामुळे आमच्यासारखा सामान्य कार्यकर्त्याला खुर्चीसाठी आम्ही कधी काम करत नाही. एकंदरीत या सर्व घटनेचा विचार करता शिवसेना शिंदे गट व भाजप गट म्हणजेच महायुती यामध्ये वाद निर्माण करण्याचा किंवा दुफडी निर्माण करण्याचा असा काहीतरी विरोधकांचं षडयंत्र आहे असं आपल्याला वाटतं का? हे पहा, त्यांनी हा जो केविडवाना प्रकार करता येते, हा केविडवाना प्रकार महायुतीमध्ये कधी बी हा विषय होणार नाही. त्यांनी हा करून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु महायुतीचे नेते जे आहे जिल्ह्यातले हे भक्कम आहे. त्यामुळे भक्कम अशी फळी आज जिल्ह्यात तयार झालेली आहे आणि जिल्ह्यात तयार झाल्या असल्या कारणाने आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना या छोट्या गोष्टीकडे वरचे नेते जर लक्ष देत नसले तर आम्ही फक्त जनतेचं हित काय आणि जनतेचं काम काय आम्ही याच्यावर लक्ष देतो. आपल्यासोबत होते लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा जळगाव जिल्हा उपसंघटक नितीन सोनार. आपण त्यांच्याकडून या सर्व घटनेबाबत माहिती अधिक जाणून घेतली आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी यावल न्यूज लाईव्ह चॅनल पाहत राहा. धन्यवाद.